नमस्कार मित्रांनो. तर लक्ष्मी निवास या मालिकेच्या 30 डिसेंबरच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की श्रीकांत भावना यांच्या लग्नाचा दिवस उजाडतो. लग्नाची सगळी तयारी झालेली असते आणि लग्नासाठी भावना तयार होत असते. इथे श्रीकांतही तयार झालेला असतो. आनंदी त्याच्याकडे येते आणि ती म्हणते, बाबा तू तर राजासारखा दिसतोयस, तू किंग सारखा दिसतोस. म्हणजे भावना आई क्वीन सारखी दिसत असेल ना? वनजा म्हणते, हो, आता तुझी भावना आई तयार झाली असेल, अगदी क्वीन असेल ती, आणि क्वीन बनूनच आपल्या घरात येईल. ते सगळेजण तिथून निघतात. आनंदी, श्रीकांत आणि वनजा एका कारमध्ये बसतात आणि ते पुढे जातात. सुपर्णा, रवी मागच्या कारणे येणार असतात. रवी विचारतो, आता काय करायचे सुपर्णा, कसला विचार करतेस? सुपर्णा म्हणते, काही नाही, आता हे लग्न कसं थांबवता येईल या विचारात मी आहे. सुपर्णा कुणाला तरी फोन लावते आणि थोड्या वेळाने इकडे हॉलमध्ये विधीसाठी सगळे जमा झालेले असतात. भावनाही खाली आलेली असते. विधी चालू होतात. इथे श्रीकांत, वनजा, आनंदी ज्या गाडीमध्ये बसलेले आहेत त्या गाडीचा मोठा ऍक्सिडेंट होतो. एक भला मोठ्या ट्रकची धडक होते आणि त्याच्यामध्ये सगळेजण मारले जातात. इकडे सगळेजण भावनाच्या होणाऱ्या नवऱ्याची म्हणजे श्रीकांतची वाट बघत असतात आणि तेवढ्यात तिथे विश्वा येतो. विश्वा म्हणतो, सॉरी, पण ज्या गाडीने श्रीकांतराव येणार होते म्हणजे भावनाचा नवरा येणार होता त्या गाडीचा ऍक्सिडेंट झालाय. मंगल मोठ्याने किंचाळते आणि म्हणते, काय, श्रीकांतचा ऍक्सिडेंट झाला? ही बातमी भावनाला मिळते आणि भावना एकदम मनातून खचून जाते. भावनाच्या डोळ्यात पाणी येतं. तिला सगळं आठवत असतं. आनंदी, श्रीकांत, तिघांनी किती मजा केली होती. 2-4 दिवसापूर्वी किती एकत्र दिवस घालवले होते हे तिला सगळं आठवतं आणि ती रडत असते. तर हा धक्का लक्ष्मी निवास यांनाही सहन होत नाही. तेही हे सगळं बघत बसतात. भावनाला आठवतं की आपल्या पत्रिकेत काय दोष होता, आपल्यामुळेच हे झाले असं तिला वाटत असतं. ती स्वतःला दोष द्यायला लागते. आता भावना या सगळ्या दुःखातून कशी सावरेल हे बघण्यासारखं असेल.